ओम तत्सत. पौष मासाबद्दल पुष्कळसे गैरसमज समाजामध्ये आढळून येतात. उदाहरणार्थ पौष मासात लग्न करू नयेत, पौष मास शुभ नाही, पौष मासामध्ये शुभ कार्य केली जात नाहीत. वस्तुतः याला कोणत्याही पद्धतीचा धर्मशास्त्रीय आधार नाही. मग कशामुळे हे पडलं बाबा असा विचार, लोक समजूत म्हणजेच रूढी, यामुळं हे सर्व अपभ्रंश आणि अपमतांचा प्रसार होत गेला. याच्या मागे एक तर्क असा दिला जातो की पौष हे नाव पुष्य या नक्षत्रावरून मिळालं आणि पुष्य नक्षत्राचा स्वामी हा शनिदेव आहे. तसेच पौष महिन्यामध्येच बऱ्याच वेळेला नियमितपणे मकर संक्रांती येते, म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश हा पौष महिन्यामध्ये होतो आणि मकराचा अधिपती सुद्धा शनी आहे. त्यामुळं की हा महिना हा शनीच्या प्रभावाखाली जास्त येऊ शकतो किंवा येतो आणि शनी हा सौख्याला पूरक नसून मारक आहे, म्हणून या पद्धतीचा हा तर्क दिला जातो की कोणतंही शुभ कार्य पौष मासात घेऊ नये. अर्थातच ही फक्त एक रूढी आहे, जनमान्यता आहे, ज्योतिषशास्त्राच्या अर्धवट माहितीतून निर्माण झालेला हा प्रभाव आहे. याच्यामध्ये कोणताही धर्मशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय आधार नाही. त्यामुळे हे केवळ सर्वसामान्य अर्धवट ज्योतिषांनी असे पसरवलेले अर्धवट माहितीच्या आधारे केलेले अपलाप आहेत. तसं पाहायला गेलं तर चारी युगामध्ये भगवान शंकराचा पूर्ण अवतार मानला गेला आहे, तो म्हणजे खंडोबा अर्थात मल्हारी मार्तंड. आता मल्हारी मार्तंडाचं लग्न म्हाळसादेवी बरोबर पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्रामध्ये झालं. म्हणजे त्यावेळेच्या सप्तर्षींनी, ब्रह्मर्षींनी, देवर्षींनी नक्षत्र, ग्रह आणि पौष मास याचं गणित न जुळवताच खंडोबाचा म्हाळसेचं लग्न लावून दिलं असं म्हणायचंय का तुम्हाला? जर मार्तंड भैरवाचे म्हणजे खंडोबा आणि म्हाळसाचे लग्न पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला लागले तर मग सामान्य माणसाच्या लग्नांना काय प्रॉब्लेम असावा? तर पुन्हा इथे मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्धवट ज्योतिषाचा आधार आणि रूढ याचा एक प्रकारचा संगम, ते जे मी तुम्हाला आता मगाशी म्हणालो की नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव, मकर राशीमध्ये अधिपती शनीचा प्रभाव आणि शनी हा कष्टप्रद ग्रह असल्यामुळं त्याचा हा महिना आहे, म्हणून कुठलं शुभ कार्य नको, कदाचित आपण शुभ कार्य करायला जावं आणि त्यातून दीर्घकालीन कष्ट निर्माण व्हावे, ही अशी साधारण माणसाच्या मनाची कष्टापासून पळवाट काढण्याची जी प्रवृत्ती असते ती इथं बघायला मिळते. पण तसा काही हा पौष महिना अशुभ नाही. लग्नासाठी सुद्धा हा महिना शुभ आहे. कारण एक उक्ती आहे, धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृ पंधरवड्या सुद्धा शुभ कार्यासाठी वर्ज्य नसतो आणि इथे तर साक्षात मार्तंड भैरव म्हणजे खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचा विवाह लागला आहे. त्यामुळं लग्न कार्यासाठी सुद्धा पौष महिना त्याज्य नाही. शिवाय आणखीन महत्वाची गोष्ट की ही जी रूढी आहे ही कधी कधी रूढी ही शास्त्र वाचनाला वरकड होते. याचं कारण की ज्यांना शास्त्र समजतं ते रूढीचा विरोध करत नाहीत, त्यांना सहसा जनसामान्यांचं मत राखायचं असतं. त्यामुळे अशा लबाड शास्त्री मंडळींचा सुद्धा या पौष मासाला काहीसं बदनाम करण्यामागे हात आहे. आता आणखीन एक प्रश्न विचारला जातो, गृहप्रवेश वास्तुशांती करावी की नाही करावी? तर हा सुद्धा एक गमतीचाच प्रश्न आहे.
कारण वास्तुप्रवेश किंवा ग्रहशांती तेव्हाच होते जेव्हा घर बांधून होतं. म्हणजे याचा अर्थ पौष महिन्यात काही तुम्ही घराचं बांधकाम केलेलं नाही, मग ते कधीतरी त्याआधीच तुम्ही एखाद्या शुभ मुहूर्तावर केलेला आहे. मग ज्याचा आरंभ तुम्ही पौषाच्या आधी केला त्याचा शेवट पौषात करायला काहीच अडचण नसते. कळलं का? म्हणजेच घराचं नवीन बांधकाम जर तुम्हाला सुरू करायचं नसेल तर काही अडचण नाही, पण आधीपासून सुरू असलेलं बांधकाम तुम्हाला थांबवण्याची काहीच आवश्यकता नाही. मग तुम्ही यामध्ये वास्तुशांती करू शकता, गृहप्रवेश करू शकता, घराची रंगरंगोटी, त्याचप्रमाणे यात्रा इत्यादी नैमित्तिक कामं ही सुद्धा करायला काहीच अडचण नाही. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे पौष महिन्यात यात्रा करावी का? तो पुण्यप्रद आहे का? आता हा तिसरा प्रश्न सुद्धा सरासरी सर्वसामान्य माणसं विचारतात. याचं रहस्य तुम्हाला मी सांगतो. आपल्याकडे देवीची काही विशेष नवरात्र पाळली जातात. जसं आपण अश्विन महिन्यामध्ये नवरात्र पाळतो तसंच पौष महिन्यामध्ये सुद्धा भगवतीच्या शाकंभरी रूपाचं नवरात्र पाळलं जातं. आणि हा सुद्धा नवरात्र उत्सव अगदी शारदीय नवरात्र उत्सवाप्रमाणेच असतो. म्हणजे खंडोबाचं लग्न पौष महिन्यात, देवीचं नवरात्र पौष महिन्यात, सूर्याला पुण्यप्रद असं फळ देणारी मकर संक्रांत पौष महिन्यात. एवढंच काय तर धर्म आणि ज्योतिष यांच्या मतानुसार जर एखाद्या पौष अमावस्येला अर्धोदय पर्व आलं तर स्नानदानाधिक धर्मकृत्य करावीत. ती वर्षातील 12ही संक्रांतीचं फळ देणारी असतात. म्हणजे एवढा सगळा हा पुण्यप्रद आणि कर्मकांडाला अनुकूल असलेला महिना केवळ लोकरूढीमुळे मात्र अचानक त्याज्य आणि अचानक काहीतरी संकट निर्माण करणार आहे, ही न पटण्यासारखी गोष्ट आहे. हा सुद्धा श्रावणासारखाच पवित्र आहे, याबद्दल माझ्या मनात जरा सुद्धा शंका नाही. अहो एवढंच काय की मी तुम्हाला याच्यामध्ये असणारा एक विशेष उपाय सांगतो. पौष शुद्ध अष्टमीला जर रविवार आला तर भगवान शंकराची केलेली पूजा, होम, हवन, तर्पण, स्नान, जप, ब्राह्मण भोजन हे सहस्त्रपटीनं फलदायक आहे. ज्याला हे करता येईल तो तर भाग्यवान, तसा योगही जुळून आला पाहिजे. एवढंच काय, शिवलिंगावर पौष महिनाभर तुपाचा अभिषेक केला आणि शिवापुढे दीपाराधना केली तर अशा व्यक्तीचे अकाल मृत्यू किंवा पितृदोष सुद्धा टळतात. म्हणजे पौष महिना हा संकट निर्माण करणारा नसून संकटांना दूर लोटणाऱ्या उपासनेला फलदायी करणारा आहे. आता यामध्ये देवाला नैवेद्य काय करावा? तर मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, तिळाचे पदार्थ, गुळाचे पदार्थ हे देवाला नैवेद्यामध्ये वापरावेत असं शास्त्र सांगतं. म्हणजेच आपण कोणत्याही खुळचट कल्पनेच्या आहारी न जाता, कोणत्याही रूढी परंपरेचं अंधानुकरण न करता धर्मशास्त्र जे सांगतं त्याचा स्वीकार केला तर पौष महिना हा नक्कीच पुण्यप्रद आणि आनंदप्रद आहे. गुरु ओम तत्सत.